राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकास खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर मंडळी, आता उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि दुपारी रात्री आपल्याला असं थंडगार खावंसं वाटतं, आईस्क्रीम कुल्फी असं आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून आज मी मस्त आपल्या लहानपणीच्या आठवणीतील ही अशी मलाई मावा कुल्फी घेऊन आलेली आहे. अगदी करायला सोपी आणि साधी आहे. आमच्या इकडे जी मिळायची ती जळगाव पास म्हणायचे त्या कुल्फीला, सेम अशीच राहायची, फक्त एवढे त्रिकोणी कोणांमध्ये ती मिळायची. तर त्याच प्रकारे मस्त मी ही कुल्फी बनवलेली आहे. तर मस्त दाणेदार रवाळ अशी ही कुल्फी तयार होते. चला तर मग रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलं आहे. तुम्ही हवं तर गाईचंही दूध घेऊ शकतात, पण ते थोडं जास्त घ्यावं लागेल, म्हणून म्हशीचं फुल फॅट दूध घ्यायचं. तर त्या दुधामधील आता मी थोडंसं दूध हे एका कपमध्ये काढून घेतलं आहे आणि आता ह्या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची. तर आता इथे जे दूध काढून घेतलं होतं ते दूध घेतलं आहे. यामध्ये आता मी अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेते. तर इथे मी हे अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, ते टाकून घेते आणि ते ह्या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यातील गुठळ्या पूर्ण मोडून घ्यायच्या. तर यामधील आता गुठळ्या छान अशा मोडून झाल्या आहेत. मस्त हे मिक्स झालं आहे. त्यानंतर आता यामध्ये 1.5 टेबलस्पून हे मिल्क पावडर घेतली आहे. तर इथे मी हे 1.5 टेबलस्पून मिल्क पावडर घातली आहे. तर आता हे मिल्क पावडर ही छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. त्याच्याही छान गुठळ्या मोडून घ्यायच्या. गुठळ्या राहता कामा नये. तुम्ही हवं तर कॉर्नफ्लॉवर स्किप केलं तरी चालेल. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी अर्धा टेबलस्पून अजून मिल्क पावडर घातली तरी काही हरकत नाही, पण मिल्क पावडर ही घालायचीच आहे. मिल्क पावडर स्किप करायची नाही. त्यामुळे त्याला मस्त असं छान चव येते आणि थोडा लवकर असं दाटसरपणा येतो. तर आता दुधामध्येही मिल्क पावडर छान अशी मिक्स करून झाली आहे. मस्त मिक्स झालं आहे. तर आता इकडे दुधालाही छान अशी उकळी आलेली आहे. मस्त साय आली आहे दुधावर. तर एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता दूध छान मस्त 15-1 मिनटं उकळून घ्यायचं. तुम्ही कमी गॅसवर उकळून घ्या किंवा हाय फ्लेमवर सतत ढवळत हे दूध छान उकळून घ्यायचं आहे. तर बघू शकतात इकडे आता दूध 15-1 मिनटं छान उकळलं आहे. थोडंसं घट्टसरही झालं आहे. आता यामध्ये जे आपण मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं दूध बनवून घेतलं होतं ते टाकायचं आहे. एका हाताने ते टाकायचं आणि एका हाताने मिक्स करत जायचं. कमी गॅसवर सतत ढवळत हे मिक्स करत राहायचं, नाहीतर मग खाली ते चिपकेल आणि करपेल, मग ते कुल्फी ती करपलेली लागेल. म्हणून सतत ढवळत हे दूध उकळून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर दूध उकळत कमी गॅसवर उकळू द्यायचं. आता दूध एका साईडला उकळायला ठेवले आहे. तोपर्यंत इकडे मी पॅनमध्ये 2.5 टेबलस्पून साखर घेतली आहे. साखरेमध्ये पाणी तूप काहीच घालायचं नाही. आपल्याला कॅरमल बनवायचं आहे. तर बिना पाणी घालता ही साखर विरघळून घ्यायची आहे. अगदी कमी गॅसवर ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर मग ते हाय फ्लेमवर करपेल आणि मग त्याचा कडवटपणा लागेल. तर तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात मस्त असे ही साखर विरघळली आहे. त्याला कलरही छान आला. हाय फ्लेमवर जर ही विरघळून घेतली तर त्याचा कलरही खूप डार्क होतो आणि ते कडवट लागतं. तर कमी गॅसवर मस्त सतत हलवत हे छान असं साखर विरघळून घ्यायची. मस्त असं कॅरमल तयार झालेलं आहे. आता जे कॅरमल तयार झालं आहे ते दुधामध्ये टाकून घेऊ. तर गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे आणि हळूहळू हे कॅरमल टाकून घ्यायचं. थोडं थोडं एकाच वेळेला सर्व कॅरमल टाकायचं नाही, नाहीतर मग ते टाकल्यावर त्याला अशी बबल्स येतात आणि दूध ओतू जाण्याची शक्यता असते. म्हणून थोडं थोडं कॅरमल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता कॅरमल टाकल्यावर थोडंसं असं तुम्हाला पाक झाल्यासारखं वाटतं आहे साखरेचा, पण काही हरकत नाही. ते थोड्या वेळात दुधामध्ये विरघळून जातं. कमी गॅसवर दूध उकळू द्यायचं, आपोआप विरघळतं. बघू शकता थोड्याच वेळात कॅरमल पूर्ण विरघळलं आहे आणि कलरही किती छान आलेला आहे. बघू शकता मस्त असं आता क्रीमी आणि ज्युसी असं मस्त दिसतं आहे. तर आता इथे मी ड्रायफ्रूट्स पावडर घेतलेली आहे. काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर घेतली. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते घ्या. थोडेसे मी दाणेदार असे ठेवलेले आहेत. पूर्ण अशी फाईन पावडर केलेली नाही, कारण की जी आम्ही ती जळगावपास कुल्फी खायचो त्यामध्ये थोडेसे असे दाणे त्या काजू बदामाचे ड्रायफ्रूट्सचे लागायचे, म्हणून मी थोडेसे दाणेदार ते ठेवलेले आहे. आता ते टाकून झाल्यानंतर थोडंसं 5-10 मिनटं तरी उकळून घ्यायचं, म्हणजे थोडंसं
ड्रायफ्रूट्सचा त्याला दाटसरपणा येतो आणि ते छान एकजीव होतं, त्याचे फ्लेवर छान दुधामध्ये उतरतात. तुम्ही बघू शकतात मस्त असं आता हे घट्टसर थोडंसं झालं आहे आणि मस्त असे दाणेदार टेक्स्चर त्याचं दिसतं आहे. तुम्ही बघू शकतात मस्त त्यामध्ये ड्रायफ्रूटचे असे बारीक दाणे दिसत आहेत, ते दाताखाली लागतात, खूप छान लागतात आईस्क्रीम खाताना. तर छान आता हे उकळून झालं, गॅस बंद केला, पूर्ण गार करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात इथे मी जे दूध होतं ते पूर्ण गार करून घेतलेलं आहे आणि गार झाल्यावर ते अजून थोडंसं घट्टसर झालेलं आहे. तर आता हे जे दुधाचं कुल्फीचं सारण बॅटर आहे ते पूर्ण आपण ह्या कपमध्ये टाकून घेतो. तर माझ्याकडे आईस्क्रीमचे कप होते, त्यामध्ये मी टाकून घेते. तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड असतील त्यामध्ये टाकून घ्या, नसतील तर मग आपले साधे चहाचे कप असतात त्यामध्येही टाकलं तरी चालेल, किंवा मग आपले जे पेपर कप येतात यूज अँड थ्रोचे त्यामध्येही टाकून घेतलं तरी काही हरकत नाही. तर या प्रकारे मी या कपमध्ये हे आता कुल्फीचं सारण टाकून घेते, किंवा तुम्ही एका डब्यामध्येही भरून घेतलं पूर्ण तरी चालेल, काही हरकत नाही. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. एअरटाईट कंटेनर असेल त्यामध्येही टाकलं तरी काही हरकत नाही. तर आता मी तिघं डबींमध्ये हे सारण जे आहे ते टाकून घेते. तुम्हाला कलर जर अजून हवा असेल तर तुम्ही केशरच्या काड्या घातल्या तरी काही हरकत नाही. मला पर्सनली केसरचा टेस्ट आवडत नाही म्हणून मी घातली नाही केसर. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर आता इथे मी पूर्ण हे आईस्क्रीमचं जे कुल्फीचं जे बॅटर होतं ते पूर्ण मस्त ह्या कप्समध्ये टाकून घेतलं आहे आणि याला या प्रकारे झाकण होते तर ते झाकण लावून घेते मी. तर या असे कुल्फीचे कंटेनर, आईस्क्रीमचे कंटेनर राहू द्यायचे, कामी येतात कधीतरी. आणि जर तुम्ही आता कपमध्ये किंवा पेपर कपमध्ये करणार असाल त्याला झाकण नसतं तर या प्रकारे पेपर रॅप किंवा मग फॉईल पेपर नसेल फॉईल पेपर काही, तर आपले सर्व दुधाच्या किंवा मिठाच्या पिशव्या स्वच्छ धुवून त्या या प्रकारे लावून घ्यायच्या. वरून त्याला आपला रिंग रब्बर येतो तो लावून घ्यायचा आणि मग ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. यामुळे आईस क्रिस्टल तयार होत नाहीत. या प्रकारे असं पॅक करून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. माझ्याकडे झाकण आहे, मी झाकण लावून आता हे तिघं डब्या मस्त रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून देते. तर बघू शकतात रात्रभर मी ह्या डब्या सेट होण्यासाठी ठेवल्या होत्या आणि मस्त असं हे कुल्फी तयार झाली आहे. मस्त कडक झाली आहे, पण बिलकुल आईस क्रिस्टल जमले नाही आहेत. तर बघू शकतात मस्त तिघी कुल्फी अशा छान तयार झाल्या आहेत. तर या प्रकारे आता स्टिक मिळतात मार्केटमध्ये, सहज ह्या स्टिक मिळतात. तर ह्या स्टिक आता यामध्ये मी टाकून घेते. तर आता ह्या स्टिक मी यामध्ये टाकून घेतल्या. माझा मुलगा जवळच उभा होता, त्याला असं वाटत होतं कधी मिळेल कधी नाही, मला दे मम्मी असं होत होतं. तो तर मला व्हिडिओ पण काढू देत नव्हता, पण कसं तरी समजावून ते व्हिडिओ काढून घेतला. तर या प्रकारे मी त्यामध्ये स्टिक सेट करून घेतल्या. आणि आता कुल्फी थोडीशी निघाली पाहिजे मोल्डमधून म्हणून थोडं वाटीमध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये कप टाकून घेतला. 2-3 मिनटं एखाद मिनटंभर या कप याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आणि सहज ते निघतं. आता तुम्ही नाही तुमच्याकडे अशा काड्या असतील तर तुम्ही चम्मचने खाऊ शकता, किंवा मग ते कट करून एका प्लेटमध्ये काढून ते चम्मचने खाऊ शकता. तर 1-2 मिनटं आता मी या पाण्यामध्ये ठेवलं आहे त्याला, आणि मग ते छान असं डिमोल्ड होतं. आणि नाही पाण्यात ठेवलं तर असं हाताने रफ करायचं, हाताने चोळून घ्यायचं. तर आपण लहानपणी खायचो ते असेच हाताने, ते जे कुल्फीवाले काका असायचे ते असेच हाताने चोळायचे आणि आपल्याला ते काढून द्यायचे. तर बघू शकतात सहज अशी मस्त ही दाणेदार अशी मस्त मावा कुल्फी निघाली आहे मोल्डमधून. तर आता हिला मी कट करून घेते. तर अगदी म्हणजे छान अशी ही फ्रीजमध्ये मस्त सेट झालेली आहे, पण बिलकुल अशी कडक नाही आहे, मस्त अशी तयार झालेली आहे ही दाणेदार अशी मावा कुल्फी. बघूनच तोंडाला खूप पाणी येतं आहे. ह्याच प्रकारे दुसरी ही कुल्फी मी कट करून घेते. तर तयार आहे मस्त आपल्या लहानपणीच्या आठवणीतील दाणेदार अशी मावा कुल्फी. तर नक्की या प्रकारे ही मावा कुल्फी करून बघा आणि आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करा.
चला तर मग माझ्या रेसिपी आवडत असतील आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.